भक्तैशे जाना जे देही उदास गेले आशा पाशी निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदासे मागे पुढे निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता समचरण सरोजम सांद्र लांबोदरं जगन निहितवाणी मंडन मंडनानं तरुण तुळशी माला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि
पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरी चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज रज निज मन गुरु सुधारी बनरव रघुवीर विमल यशो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरो कलेस विकार नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिराशी करे सागरी तारेली भव सिंधू से बांधिला से तुझे ने अनाथा दिना करणे तुकयाने तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी झळी रक्षिले निर्जीव कागदासी जानाचे देही उदास गेले अशा पाशेने वारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनाधन माता पिता प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे कोळवे हे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी गेली 40 वर्ष सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि सुरू असलेलं हे 41 वर्ष वैकुंठवासी हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज कामती शिवरी यांच्या प्रेरणेने त्याचबरोबर श्री संत सोपानदेव कोळवे हे पंचकृषी पायी वारी दिंडी सोहळा आणि समस्त ग्रामस्थ कोळवे यांच्या वतीने या भव्य दिव्य अशा सोहळ्याचं आयोजन केलं जातं आणि सुरू असलेले 41 वर्ष आहे. 41व्या वर्षातील आज दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्या समस्त ग्रामस्थ कोळवेरे यांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे आणि मी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भक्तांची लक्षणं सांगता येईल. भक्तांची लक्षणं चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी आलो म्हणजे ज्यांनी
मला वटीत घेतलं. तसं बाळासाहेबांना उचलाय वाघाचं काळीच लागतं. आणि ज्यांनी मला वटीत घेतले ते श्री प्रीतम प्रल्हाद रणवरे, श्री राजन पांडुरंग जगडे, त्याचबरोबर खाली हो बरं असू द्या. पंगतीने ती तर काय थोडं केलं गेलं की मी अंगाव येऊ नका माझ्या लगेच. संत पंगत यांची प्रीतम रणवरे, राजन पांडुरंग जगडे, प्रकाश जगन्नाथ वाघ, ह्या तिघांची पण नावं घेतल्या जाताना माझी गाठ घ्या. त्याचबरोबर ज्यांनी मला वटीत घेतले श्री विलास सुदाम घाटे माझे सरपंच, श्री शरद बाळासाहेब पवार, शरद पवार वा, त्याचबरोबर नितीन सुभाष नाणेकर, श्री मधुकर जयसिंग घाटे आणि श्री संतोष कुदळे तंटामुक्तीचे अध्यक्ष. 5 जणांनी मला उचललं. म्हणजे 4 खांद्याला आणि 5वा पुढं. आता ह्यांनी मला वटीत घेतलंय. फक्त सगळ्याला जाताना 5 जणाला विनंती, जाताना नीटनीटकी वटी ऐका. सुंदर वातावरण गावामध्ये. आता पहिल्यांदा आपण 40 वर्ष झालं सप्ताह या ठिकाणी संपन्न करतोय. बरोबर आहे का? बरोबर आहे. 40 वर्षात म्हणजे प्रत्येक वर्षीची 8 कीर्तन करा. बरोबर आहे का? फोन कुठला, घरचा का बाहेरचा? नक्की बाहेरचा असला तर बंद करा. 40 वर्ष आपण या सप्ताहाचं आयोजन केलंय. प्रत्येक वर्षीचे 8 कीर्तन करा. बरोबर आहे. 40 वर्षाची झाली किती? 4 8 32, 320 कीर्तन करा. बरोबर आहे. बरोबर आहे. वरची 20 देवाला सोडून देऊ. देवाला आता 300 कीर्तनकार. अजून 5-50 कोणाच्या वर्षी राहताना वास्तू केला, पाहुणीच्या गावाला गेला, तिकडं ऐकली, अशी 50 कीर्तनं जोडून म्हणजे 350 कीर्तनकारांची तुम्ही कीर्तनं ऐकल्यात. बरोबर आहे. बरोबर आहे. मग आपल्या सुधारणा काय झाली? सुधारणा काय झाली? 40 वर्ष भरवतोय आपण. झाली का सुधारणा? जर 350 कीर्तनकारांच्या कीर्तनाने जर तुम्ही बदल होत नसेल, सुधरत नसाल, तर माझ्या कीर्तनाने बदल होणार आहे का? नाही. जाऊ का घरी निघून. बदल झाला पाहिजे. कशासाठी सप्ताह? सप्ताह कशा? आता मला तुम्हाला विचारायचं आहे, आपल्या गावात जत्रा असते का? यात्रा जत्रा भरते. यात्रा म्हणजे आपली आळंदी पंढरीची यात्रा. आणि जत्रा म्हणजे असते का? असता. बोलत राहा, झाकायचं नाही. जत्रा असते. तमाशा असतो का? असतो. बरोबर आहे. आता तमाशाच्या वेळेस आता जे म्हातारी माणसं सगळी पुढे बसल्या आणि तरुण मागे बसल्या, उभे राहिल्या, जागेत बदल असतो का? नसतो. मागची पुढं आणि पुढची म्हातारी तर काय येतच नसतात. तुडवून मारण्यापेक्षा आपल्या तिकडे जागा. आता ही तरुण मागं काय माहिती का? त्यांच्या अंगात आता मस्ती आहे. मस्ती कशाची मस्ती? सप्ताह बिप्ता हे आम्ही ती मानत नाही. देवबिव आम्ही मानत नाही. अंगात आमच्या लय रग आहे. बरोबर आहे का नाही? हीच माझं आहे ना त्यांना. पण ध्यानात असू द्या. तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला सांगतो, ही आता जी पुढं म्हातारी बसल्यात का, ही आत्ता सुधारली. ही तुम्ही जिथं होता का, तुम्ही नव्हता त्यावेळी शेतीत होती. आता घरात काहीच चाललं ना, त्यामुळे हिथं आल्या. आता ही उलटणार आहे ती, आणि तुमचं वय वाढणार आहे, आणि तुम्ही हिथं येणार आहे. सुटका कोणाचीही नाही देणार. आता सगळ्यांना सांगतो, सगळ्यांसाठी, जर मोबाईल कुणाचं चालू असतील, कोण चॅटिंग करत असेल, तर तिला मेसेज टाका,
10 नंतर मी तुला फोन करतो, त्याच्यावर विमान टाका आणि 10 पर्यंत तुम्ही नाही चॅटिंग केलं ती आत्महत्या करणार नाही, याची गॅरंटी मी देतो. ऐका ना, आपल्यात बदल काय झाला, बदल होण्यासाठी ध्यानात असू द्या. आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत. जिथं बिघडवलं जातं तिथं अगोदर पैसे मोजावे लागतात. कुठं? जिथं बिघडवलं जातं. आणि जिथं सुधारण्याचं माध्यम आहे, जिथं सुधारवलं जातं तिथं पैसे अगोदर द्यावं लागत नाहीत. आता मोबाईल मध्ये बिघडण्यासारखं भरपूर आहे. मग मोबाईलला अगोदर पैसे भरावे लागतात का बघून झाल्यावर पैसे भरतात? अगोदर पैसे भरावे लागतात. आता तिथं बिघडायचं तिथं अगोदर पैसे भरून मोकळा झाला. आता इथं सुधारवलं जातंय, आम्हाला आधी पैसे दिल्यात का? अहो आम्हाला भीती जाताना देतात का नाही सुधारवून? ऐका, म्हणून सांगतोय काय, आपल्या बदल झाला पाहिजे, ध्यानात असू द्या. 40 वर्षापासून आपली ग्रामस्थ सत्ता कशासाठी करतायत? आमचं झालं गेलं, नवीन पिढीने तरी आदर्श घेतला पाहिजे म्हणून सत्ता आहे, ध्यानात असू द्या. काहीतरी घेतलं तर ठीक आहे, नाही तर ह्या पंक्तीही तुमच्या बोगस चालल्या सगळ्या. तुमचं गाव वर्गाने देतंय ते सगळा पाण्यात पैसा चालला, तुमच्यात बदल होत नसेल तर. आपल्या गावात दारुड्यांची संख्या लय आलेल्या सांगितलं. पेत्यात का दारू? तरुण का म्हातारी पेते? ती म्हातारी पण. मग कशाला तुम्ही अपेक्षा करताय? जर बापच दारू पित असेल तर पोरांनी सुधारावी अपेक्षा करायची नाही. आणि बापाच्या आधी दारू पिऊन जर पोरगा मेला तर त्या बापाला पोराच्या मैत्रीवर रडायचा अधिकार सुद्धा नाही. तुला सांगितलंय कोणी रडायला? जर तुला असं वाटत असेल माझा पोरगा नीट वागला पाहिजे, बापाला जर वाटत असेल माझा पोरगा नीटनेटका वागला पाहिजे, तर पहिल्यांदा बापाने आपली नीटनेटकी वागणूक ठेवली पाहिजे ना. तुमच्या डोक्यात येते, माझ्या नाही. मला अजून शिवी सुद्धा येत नाही. ऐका, सुधारलं पाहिजे का नाही? कारण ऐका, जसं मोठा वागतो तशी लहान मुलं त्याचं अनुकरण करत असतात, ध्यानात असू द्या. एक वडील आचरिती ताई नाम धर्म ठेविती. आणि त्याच्या अनुष्ठीची सामान्य सकळ तुम्ही किती वर्ष सप्ता करा, जर मोठी नाही नीट वागली मागची नीट वागू शकत नाही. आणि मोठ्याने नीट वागायचं नसेल तर त्यांच्याकडून अपेक्षाच करायची नाही नीट वागा म्हणून. जर आपल्यात बदल होत नसेल, करू नका, ही आमची पोटं भरायचं काम आहे ही. हा ऐका, मग मला सांगायचंय काय, जी मुलं दारू पितात किंवा जो व्यक्ती दारू पितो त्याच्यासाठी सांगतो. पहिल्यांदा मी आल्यावर मला सांगितलं महत्वाचं त्याच्यावर मला. हा बंद करा तिकडचं, जेवायच्या टायमिंगला या मानव सगळी. आपल्या गावात पुरुष महिलांच्या पेक्षा पुरुष कमी आहेत का समान प्रमाणात आहेत? महिला एवढ्या प्रमाणात, पुरुष गेलं कुठे? प्रयागला गेल्यात का कुंभमेळ्याला स्नान करायला? सुधारायचंय कुणाला? आपल्याला. ऐका, ह्या लय चांगले ध्यानात असू द्या, ह्यांच्यामुळे तरी आपला प्रपंच नीटनेटका चाललाय, ध्यानात असू द्या. ऐका, मला सगळ्या दारुड्यांना सांगायचे, सगळ्या दारुड्यांना. आता तुम्हाला असं वाटत असेल बाळासाहेब घेऊन दारू पिऊन असतो, मला कारण सरळ बघितलंच नाही तुम्ही. हेच पिऊन येतोय म्हणजे ह्यांना सांगायचा अधिकार काय? पण ध्यानात असू द्या, जर असं वाटत असेल बाळासाहेब दारू पिऊन सगळ्याची जिरावतो, ती नाटक आहे, ध्यानात असू द्या. अजून सुपारी सुद्धा खात नाही मी, सुपारी सुद्धा. काय का दारुड्यांना सांगतो, सगळ्यांना दारुड्या आली तर असत्या तर ठीक आहे, वळून आम्ही इथं बसवा. एसटी ड्रायव्हर आहे समजा, बसचा ड्रायव्हर आहे, बसमध्ये 50 प्रवासी निवांत बसल्यात. कोणाच्या जीवावर? बोला की राव, बोलत राहा. ड्रायव्हरच्या जीवावर. ड्रायव्हर दारू प्याला, मस्ती कुणाची? या ड्रायव्हरची.
त्यांनी गाडी झाडावर धडकावली किंवा दरीत पलटी केली, गाडी दरीत पलटी केली, झाडावर धडकावली. मस्ती कुणाची होती? ड्रायव्हरची. मागच्या प्रवाशांची चूक काय आहे सांगा? ए बरा तुला थोबडीला मी तिथं येऊन ऐका, मस्ती कुणाची? ड्रायव्हरची. मागच्या प्रवाशांची काय चूक आहे का? बरं ती निवांत कुणाच्या जेव्हा झोपली? ड्रायव्हरच्या जेव्हा. ड्रायव्हरची मस्ती भोगायचं आलं कुणाला? प्रवाशांना. दारुड्यांनी ऐका, आपलं घर म्हणजे आपली बस आहे, बस. आपली पत्नी, मुलं, आई, वडील, ते घरातले त्या बस मधले प्रवासी आहेत, ध्यानात असू द्या. आणि आपण कुटुंब प्रमुख आहोत, आपण त्या बसचा ड्रायव्हर आहोत, ध्यानात असू द्या. ड्रायव्हर. आपल्या घरातली सगळी मुलं, लेकरं, लहान, बायको ती निवांत कुणाच्या जेव्हा झोपल्यात माहिती का? आपल्या जेव्हा झोपले ती. आपल्याला मस्ती, आपण दारू पिलो, आपलं आयुष्य बरबाद केलं आपल्या मस्तीमुळं, आपण खराब झालो. मागच्यांनी काय पाठ केलंय? त्यांनी काय पाठ केलंय सांगा ना? अहो तो तुमचा मुलगा 4 मुलांच्यात बसला, 4 मुलांच्यात बसला, त्याचे मित्र 4, आणि तुम्ही तिकडून दारू पिऊन आला. त्या मुलाच्या जीवाला किती यातना होत असत्या, अंतःकरणाला किती दुःख होत असेल. काय सांगायचं त्या मुलाने? माझा बाप दारू पिऊन आलाय म्हणून, कपडे भरवून आलाय म्हणून. काय सांगायचं सांगा ना? तुमच्या पत्नीच्या 4 मैत्रिणीत मग तुमची पत्नी बसली आणि तुम्ही तिकडून दारू पिऊन आला. त्या तिच्या मैत्रिणी तिचे मान खाली जाणार नाही? खाली जाणार नाही. सगळ्या दारुड्यांना सांगतोय, ध्यानात असू द्या, तुम्ही स्वतःचं नुकसान करता, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देत असता, ध्यानात असू द्या. शुक्रोनी सुटे धोंडा, आपण होऊनी तोय होय खनखंडा. एखाद्या शिखरावर धोंडा निष्ठावा आणि तो खाली येत असताना त्याच्या ठिकऱ्या होत असते त्या, पण आड येणारी झाडं झुडपती सगळ्याचा रगडा करत असतं ते. तसं दारुड्या स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेतच असतो, पण त्याच्याबरोबर ह्या निष्पाप जीवांच्या वरती अन्याय करून मरत असतो, ध्यानात असू द्या. त्यामुळे प्रत्येक जण कोणी दारू पित असू द्या, एका मिनिटात दारू सोडा, एका मिनिटात. नाही तर तुम्हाला पुरुष म्हणून घेण्याचा अधिकार नाही. निर्लज्ज असाल तुम्ही, तेवढं सांगून जर ही करत असतो. अहो तुम्ही जाणार आहे मरून, तुमची हवस पूर्ण करून मरून जाणार आहे. तुमच्या लेकरांनी बाप म्हणून हात मारायची कुणाला? तुमच्या पत्नीचं पांढरं कपाळ झालेलं असणार आहे, तिला समाजामध्ये किंमत असणार आहे, ह्याचा विचार कधी करणार आहे आपण? त्यामुळे दारुड्याने ध्यानात असू द्या, दारुड्याने ध्यानात असू. बंद करा, पहिली दारू बंद करा. आणि तुम्ही पण नुसतं 1,500 घेऊन मोकळे झाला. एक जीव होता येत नाही बाई. अशी गावड्यावून अशी दांड घ्यायचं, दांड हातात, इकणारापासून हाणायची, इकणारापासून. भया थांबा, ध्यानात असू द्या. संकट तुमचं झालं पाहिजे, ध्यानात असू द्या. किती दारू विकणारी तुमच्या गावात? दारू विकणार किती? देऊ नका, मी आहे ना, रोज त्याच्यातच आहे मी. किती? 10 धरून चाला. 10 गावची लोकसंख्या किती आहे? 3200. काय कापायच्यात का एवढी सगळी? तुम्हाला 3200 जणांना 10 जण नाही येते? 3200 जणांना 10 जण नाही येते? पण ध्यानात असू द्या, तुम्ही एक होत नाही म्हणून त्यांचं चालतंय, नाही तर त्याची ताकद नाही. गावाच्या पुढं ही अशी पलतेली बळकानातनं. पण आपल्याला गाण सवय लागली, आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय घेणं देणं. समजा आपण पारतंत्र्यात असताना, इंग्रजांचं आपल्यावर राज्य असताना, जर हे क्रांतिकारक समाज सुधारक आपल्याला स्वातंत्र्य करण्यासाठी ते गेले, ते जर म्हणले असते आपल्याला काय घेणं देणं, चाललं असतं का? मग आपली जी पोरं आपण पैदा केलेली ती मोबाईलवर चौकात अशी गेम खेळण्यापेक्षा असल्या संघटनेत पाठवा ना. जाऊन द्या ना, एखादं गेलं तर असल्या कामात. नाही तर असे तसे मारणारच आहेत ना दारू पिऊन. देशाच्या कामी आला पाहिजे पोरगा.
राष्ट्राच्या कामी आला पाहिजे, धर्माच्या कामी आला पाहिजे. पहिलं बाप पोरांना सांगायचं जा छत्रपती शिवाजी महाराजांना सहकार्य करायचा, इथं थांबू नका. आता बापच नियाबळाट झाल्यात म्हटल्यावर कशाला बाहेर पडू नको, गोतावत्याने तुलाच पुढं करतेली. मला सुधारणा करायची असली तर कार्यक्रम घ्या, ध्यानात असू द्या, नाही तर येणाऱ्या पिढीला परिणामच भोगावं लागणार तुमच्या ध्यानात. तुमच्या देखत तुमची पोरं मारणार, तुम्ही नाही सुधारला तर ध्यानात असू द्या. ऐका, विषय लांब गेला, विषय तो त्यांचा. हा ऐका, आपल्याला करायचंय काय? भक्तांची लक्षणं सांगितली. भक्त अनेक प्रकारचे आहेत, अनेक प्रकारचे आहेत, पण भक्त खरा कुठला, खरा कुठला त्याचा हे जेव्हा विचार करायचा आहे आपल्याला. ऐका, आपण भक्तांच्या यादीत मोडतो का? मोडतो आहे का भक्त? मी थोडून घेऊ का मला? तेव्हा बरं वाटत तुम्हाला? माझं कीर्तन कळते का तुम्हाला? आता बघा, हसायचं म्हणलं की लगेच गुदगुल्या होतात त्या, किंवायचं बोलायचं. आता ही किचकट म्हणलं की तुम्हाला घाम आला. आता हे काय बोलतोय? आपण भक्तांची यादीत मोडतो का? आपण मोडत नाही. का मोडत नाही? आपण पाशामध्ये अडकलो. पाश आहेत, भ्रांती माझी सप्तपाश, अहमदारा पुत्रपाश, ग्रहधन स्वजन पाश, आणि या 6 नंतर यात अडकवणारा महत्वाचा पाश, आशा पाश तो 7वा. ध्यानात असू द्या, या पाशामध्ये अडकलो. ऐका, मी अहमपाश, मी कोणतरी आहे हे सांगण्यावर आपलं आयुष्य जाता. का आयुष्य? मी म्हणजे तुम्ही कोणाला समजता? बरोबर आहे का? हे माझं म्हणतात, त्यामुळे तुम्हाला दुःख पहिल्यांदा चिकाटलं. तुम्ही माझं ह्याला म्हणता, बरं माझं ते तुमचं आहे का? हे माझं नाही, मी म्हणजे हे नाही, हे नाही, हे काही दिवसासाठी आपल्याला वापरायला दिलेले. तुम्ही पहिलं लय फिरून आलाय, ही तुमच्या जन्मापासून इतक्याचा प्रवास नाही. 84 लक्ष योनीचा फेरा चुकवून इथं आलाय. आता दुरुनी आले मी गा, कशासाठी दिलाय ह्याचा कधी विचार केलाय का? केलाय का? अहो ऐका, हा नरदेव कशासाठी दिलाय? नरदेह निदान लागल हाती,
पण आपण त्याचा वापर कशासाठी केला? नाशिवंत गोष्टी मिळवण्यासाठी, नश्वर संसारामध्ये त्याचा वापर केला. ऐका, हा काही काळासाठी तुम्हाला दिलेला आहे. मग हा कुठं वापरायचा ह्याचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय. ह्याचा आधार घेऊन तुम्ही कीर्तनाला पण बसू शकता आणि तमाशाला पण जाऊ शकता. बरोबर आहे? ह्याचा आधार घेऊन तुम्ही मंदिरात पण जाऊ शकता आणि पत्ते खेळायला सुद्धा बसू शकता. ह्याचा आधार घेऊन तुम्ही सात्विक पण खाऊ शकता आणि ह्याचा आधार घेऊन तुम्ही नको ती सुद्धा खाऊ शकता. हे कुठं वापरायचं हे तुम्हाला स्वातंत्र्य दिले, पण मुदत दिलेली नाही. त्याची एकदा मुदत संपली मग तुम्ही जिजुरीला गेलाय, रातच्या 2 वाजल्यात, धोधो पाऊस पडलाय, एकटाच आहे तिथं, तुमचं कोणच नाही. ज्याची मुदत संपली ते विचार करत नाही, हो एकटाच इथं, रातचा हितच पडेल, ह्याचा कोणतरी जवळ पाहिजे, विचार करत नाही. मग मुदत संपवायच्या आधी ह्याचा आधार घेऊन आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी निर्णय दिला. पण आपण ह्याच्यात अडकलो, ह्या पाशामध्ये. अहंपाश, मी कोणतरी आहे, हे मडाय मड, नाशिवंत हे जाणार. ऐका, पहिला पाश ह्या अहंपाश, दुसरा पाश दारापाश. दारा दारा कळतं का? एका डाव देता का मला? डाव मी फाशी घेतो तुमच्या समोर इथं. 40 वर्षात तुम्हाला दारा माहित नाही? बायको 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 आहे का? आहे का बायको? कशासाठी बायको केली सांगता? तुमचे लग्न झालेत ना? बायको आहे का? विचार करा, आहे का नाही? वाईस गोडी बोला ना बाबा. आहे ना? कशासाठी केली सांगता का? सुख मिळावं म्हणून, सुख मिळावं म्हणून केली ना? दिलंय का एखाद्याला सुख? दिलंय का? खतरनाक लोक गाडी. बर, तुम्ही ऐकू नका, तुम्हाला फक्त विचारतो, तुम्ही नका ऐकू. ज्याला ज्याला संसारामध्ये 100%, 99% म्हणत नाही, ज्याला संसारामध्ये 100% चांगली बायको मिळाली त्याने हात वर करा, त्याचा इथं सत्कार करू लागेल. 99% वाली पानगडीतच पाडणार. एकाला पण नाही, एकाला नाही. आता फाशी घ्यायची का मग? आता करायचं काय? हा नाही मिळेल, हा एकाला पण नाही. ह्यांचं मोरून द्या. आता तुम्ही ऐकू नका. आता तुम्ही जिला जिला संसारामध्ये 100% चांगला नवरा मिळालाय, 99% म्हणत नाही, नीट ऐका, जिला 100% चांगला नवरा मिळालाय तिने हात वर करा, तिचा हित सत्कार करू लगेच. 1 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42 44 44. तुमचं हित आलं आलेत ना? मग त्यांचं काय दुखत होतं हातवर करायला? त्यांनी का? आता घरी गेल्या होती मिठवा, तिथं म्हणतात ना कुठं घेत. आता आपल्या गावचं जागृत देवस्थान कुठलंय? हा, भैरवनाथ. जागृत आहे ना? ऐका, आता तुम्हाला भैरवनाथाची शपथ आहे. आपापल्या शेजारी ध्यानात ठेवा, कोणी कोणी हातवर केला. तुम्हाला भैरवनाथाची शपथ आहे, जी जी बायको आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमागं त्याला एकेरी शब्दात बोलले नाही तिने हातवर करा. हे बाबा असाच आहे, हे बाबा तसाच आहे, तो आईचंच ऐकतो, बहिणीचंच ऐकतो, आणि मी सांगायला गेले की ह्याच्या कानाची बोका वाजवते ती. खोटं बोलला तर अटॅक येऊन मारचाल. भैरवनाथाची शपथ आहे तुम्हाला. 56 जणीने हातवर केलं तर 56 जणीने भैरवनाथाने इतक्या भेऱ्या खालीच घेतलं नाही. जा झाला हे जमायला असेल, हो काही बाबा म्हणायला लागला. भाषात अडकलं ना आपण, यांच्यासाठी रात्री दिवस करतोय ना, अडकलं, सोडलं आपल्याला, सोड अजिबात सुटका होत. त्या भाषात अडकलो. चला, अहंपास गेला, दारापास गेला, त्याच गुत्तत बसायचं ना, आपल्याला वेळ कमी. पुत्रपास, पुत्रपास, ज्यांनी उलटा पालतच करी. ऐका,
ऐका, ज्यांनी ज्यांनी पोरगा झाल्या झाल्या पीड वाटलं त्या सगळ्या म्हाताऱ्यांना आता जाऊन भेटता आणि त्याला विचारा, बाबा पीड वाटलं होतं तेव्हा मला अजून आठवतंय, आता कसं चाललंय? ते एकच सांगणार, एवढा नाश्ता झाला तरी परवाडला. ह्यातलं 50% बाप इथं बसलेलं 50% बाप मला चेहरे काढतात, केवळ पोरगाय म्हणून दुखी इथं. काय काय तर चेहरा असेल पोरांनी हाताखालनं काढल्याला दाखवील मी इथं. काय काय बाप पोरांनी हाताखालनं काढल्या दाखवू का? दाखवू का? फक्त सांगा तुम्ही, दाखवा म्हणा. नाही दाखवलं ते तिथनं पुढं दाखवा. दाखवा. हा दाखवा दाखवा. मी खतम मार वा महाराज, आमचंच महाराज म्हणतात दाखवा म्हणजे हा दाखवता नाही, त्यासाठी आलोय का आपण? ऐका ना, ऐका ना, आलं बरोबर नाही पाशात करतोय कुणासाठी सांगा ना? आपण रात्रीचा दिवस करतोय कुणासाठी? पोरांसाठी. पोरांसाठी. जेवढं सगळ्यांना विचारतो प्रश्न, जेवढं तुम्ही तुमच्या मुलावरती प्रेम केलं तेवढंच आता तुमची मुलं तुमच्यावर प्रेम करतात का? बोला ना, बोला ना. गेला ना जन्म वाया आपला, करते ती? तुम्ही केलं तेवढं? तुम्ही केलं तेवढं? विठ्ठल कांबळेश्वर मध्ये या काय पोळीवर या पुंडलिकानंतर तुमचाच पोरगा असणार आहे. अहो संसार आहे, संसार ध्यानात असू द्या. वनवे पुढे जाता येतं, ह्यातनं मागा येत नाही. तुमच्या बापाने जेवढं तुमच्यावर प्रेम केलं तेवढं तुम्ही तुमच्या बापावर प्रेम केलं नाही. तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम केलं तेवढं तुमचा मुलगा तुमच्यावर करणार नाही. तुम्ही तुमच्या बापावर नाही केलं, तुमच्या मुलावर केलं. तुमचा मुलगा तुमच्यावर नाही करणार, तो तुमच्या त्याच्या मुलावर करणार आहे. प्रेम ध्यानात असू द्या. त्याचा मुलगा त्याच्यावर नाही रिटर्न करणार, तो त्याच्या मुलावर करणार आहे. हा पुत्रपाशी ध्यानात असू द्या. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, त्या ध्यानात असू द्या. अडकलू. तिसरा पाठ, चौथा पाठ, घर घर आपलंय का? आपलंय का? आपलंय का? म्हणा की माझं म्हणला एखादा माझं 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 हा काय केलं तुमचं म्हणणार. समजा संध्याकाळच्या 6 वाजला आणि 6 वाजता अंधारा पडायला लागला, त्याच वेळेत तुमच्या घरात घुसला. आता रातच्या 9 वाजले आणि तुम्हाला झोपायची. तुमचं घर आहे, तुम्ही घरात झोपचाल का बाहेर झोपचाल? का? तुमचं नाही होईल, तुमचं नाही होईल. संपला विषय. अडकून पडलो त्याच्यात. दोन दोन किती कमावलंय तुम्ही? सगळ्या म्हाताऱ्या माणसाला विचारतोय, सगळ्या म्हाताऱ्या माणसाला. तुम्ही पोटाला चिमटा घेऊन कमावलंय सगळं. कमावलंय का नाही? का बोबले फिरून कमावलंय? घालवलं कधी वाया? पहिल्यापासून कष्ट केलं का? अरे मी म्हातारा झाल्यानंतर ह्याचा उपयोग मला होईल. बरोबर आहे का? आता तुमच्या गावचा सप्ताह आहे, तुम्ही कमावलेलं आहे आणि तुम्हाला ह्या सप्त्याला 10,000 रुपये वर्गणी द्यायची, देऊ शकता का? बोला ना, बोला ना. तुम्हीच कमावलेलं आहे ना? तुम्ही कमावलेलं असून सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही, याचाच अर्थ धन आपलं नाही. तरी सुद्धा इतका आपण त्याच्यात गाडून घेतो. पण ध्यानात असू द्या, कष्ट करतोय आणि त्याची फळं दुसऱ्याला मिळतात. चाकाय ध्यानात असू द्या. ज्याची अशी गोडी तूच टाके, येरती बापुडी शिनली वाय. तुम्ही कष्ट करून मारणार आहे, त्याची फळं तेव चाकणार आहे. त्याने कमावलं कष्ट करून, त्याची फळं त्याच्या पोराला मिळणार आहेत. म्हणजे आपल्याला धन मिळू शकत. असं सोडून जावं लागणार आहे. असं सोडून जावं लागणार आहे. अडकून पडलं ना त्या पाशात. स्वजन पास आपलं कोण आहे सांगा ना? आपण जी माझी म्हणतो ती आपली का? दाखवलं ना आता एका मिनिटात. तुमचा इकिरी कार्यक्रम केलाय सगळ्यांनी. तो किती शहाणा आहे ह्यांनी दाखवलं ना. हात सगळ्यांनी खाली घेतलं होतं. आहेत का आपली? बायको आपली नाही, पोरं आपले नाही. पोरं आपल्याला म्हणजे लगेच अंगावू नका माझ्या, तुम्ही वेगळा अर्थ करताल. पोरं आपल्यापासून झालेली ती आपली नाहीत, आपल्यापासून झालेली आपली नाहीत. म्हणजे स्वजन पास ह्याच्यात अडकून पडलं, हे माझं हे माझं हे माझं. त्यामुळं आपलं त्याच्यात अडकलं मन. पण हा नरदेह आपल्याला दिलाय भजनासाठी, त्याच्याकडे आपण विसरून गेलो. आणि आशा
सातवा पास आशा आहे. सगळ्याला दुःखाला कारण आशा. आता तुम्हाला सगळ्यांना पाहिजे सुख. तुम्हाला पाहिजे सुख. हे सुख मिळवण्यासाठी आपण किती धडपडतोय. ही फक्त आशा आहे. मला आज कष्ट केलं उद्या सुख मिळेल, परवा मिळेल, तेरवा मिळेल. हे फक्त पुढे पुढे पळतं सुख आणि आपण त्याच्या मागे पळतो ध्यानात असतो. सर्व सुखाची आशा जन्म